परमेश्वराची असंख्य अशी अभिवचनं पवित्र शास्त्रात आहे. जोपर्यंत ती अभिवचनं आपण स्वीकारत नाही ना, तर ती त्या बायबलमध्ये, या पवित्र शास्त्रामध्ये अशीच असणार आहे. एकही अभिवचन आपल्या जीवनामध्ये पूर्ण होणार नाही. का बरं असं होते की बऱ्याच विश्वासणाऱ्यांपैकी काही जणच आशीर्वादित होतात आणि काही जण अजूनही इतके वर्ष झाले मंडळीत येतात, इतके वर्ष झाले प्रभूची भक्ती करतात, तरी ते पाठीमागे. त्याचं कारण एकच आहे, कारण की बायबल तर सगळ्यांकडे एकच आहे. माझं बायबल, तुमचं बायबल, याच्यामध्ये असं शब्द सगळे एकच आहे. पण कधी कधी असा फरक का होतो की काहीच लोक त्यांच्या विश्वासाच्या जीवनामध्ये आशीर्वादित होतात, काही पाठीमागे राहतात. त्याचं कारण एकच आहे की काही लोक परमेश्वराची जी अभिवचनं आहे तर ती स्वीकारतात, त्याचा अर्थ, त्याचा आज्ञापालन करतात. आणि अनेक जण फक्त ते उशाला ठेवतात. चुकीचं स्वप्न पडू नये, काहीतरी वाईट होऊ नये, हे उशाला ठेवण्यासारखं पुस्तक नाहीये, कुठेतरी कपाटात ठेवण्यासारखं नाहीये. हे घेतलं पाहिजे. गोळ्या तुम्ही किती, आम्ही उशाशी बंड जरी ठेवलं गोळ्यांचं, तर तुमची सर्दी जाणार नाही. गोळ्याचं पॅकेट घेऊन तुम्ही तुमच्या डोक्यावरती ठेवलं, नाकाजवळ नेलं, तरी तुमची सर्दी जाणार नाही. त्या गोळ्या तुम्हाला घेतल्या पाहिजेत, कारण की त्या त्याच्यासाठीच बनवलेल्या आहे. पवित्र शास्त्र अशासाठी बनवले की ते तुम्ही स्वीकारलं पाहिजे विश्वासाने. येस प्रभू, मी स्वीकारतोय की माझा विजय आहे. आम्ही म्हणूया का आपण, येस माझा विजय. तो आधीच सांगितलेलं, यहोशुआला सांगितलं, हे नगर मी तुम्हाला दिलेलं आहे. हे अभिवचन आहे. आणि मग यहोशू म्हटलं, होय प्रभू, सांग आम्ही काय करू. परमेश्वराने सांगितलं, असा सिक्वेन्स ठेवा, फेऱ्या मारा आणि हे नगर तुमचं आहे.